हाय, वेलकम टू माय चॅनलला स्वागत आहे तुम्हाला। आज मी तुम्हाला द्राक्षातल्या मिलीबगच्या औषधाबद्दल सांगणार आहे। बघा, मी बरं आहे, तुम्ही कसं आहेत? सगळेजण तुम्ही पण बरं आहेत म्हणलो मी। चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी द्राक्षातलं जरा तण काढायला लागले, तसंच तुम्हाला ते मिलीबगचं औषध पण सांगणार आहे। तण काढायला लागले बघा, तण खुरप्यानं काढायचं नाही द्राक्षामधलं। आता फळ धरले, आमचं फळ धरले म्हणताना द्राक्षात तण खुरप्यानं काढत नाही। कशा पाय म्हटलं तर खुरप्यानं काढलं तर ते बारीक बारीक मुळ्या असतात नाही, ते नवीन मुळ्या सुटा लागल्या असते, ते मुळ्या तुटते ती, म्हणून हातानंच तण उपसा लागलंय सगळं। बघा, असं हातानंच उपसून काढायचं, नाहीतर खुरपं लावलं तर ते मुळं तुटते ती, म्हणून खुरपं लावलं नाही मी। असं हातानंच उपसून काढायला लागले तण सगळं। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वांज काढायच्या पद्धती दाखवलं होतं, तुम्ही सगळेजण बघितल्याचा धन्यवाद, थँक्यू तुम्हाला त्यापायी। मी आज तुम्हाला ते मिलीबगचं औषधावरचं व्हिडिओ करतो म्हणून सांगितलं होतं। ते मिलीबग किती दिवसानं येते आणि किती दिवसात आम्हाला दिसते ती, आणि फळ छाटणी झाल्यावर किती दिवसानं मिलीबगचं औषध मारून घ्यायचं, हे तुम्हाला सगळं मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। मी मिलीबग म्हणलं तर द्राक्षात एक लई वाईट रोग आहे। ते आधी दिसून येत नाही, नंतर फळ आल्यावर, फळ काढायला आल्यावर दिसते तिथे रोग, म्हणून शेतकऱ्याला ते आधी दिसून येत नाही म्हणताना शेतकऱ्याला जरा फळ आल्यावर आलं म्हणजे ते नुकसानमध्ये येते ती शेतकरी, म्हणून ते मिलीबगच्या औषधावर आधीच उपचार करून घ्यायला पाहिजे। आम्ही फळ छाटणी झाल्यावर किती दिवसानं मारून घ्यायचं, आणि ते कुठलं औषध मी व्हिडिओच्या लास्टला सांगतो। व्हिडिओ पूर्णपणे बघा, माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आमचं यावर्षी उन्हाळ्यात पाणी नाही त्या बट्ट्याला, बघा असं झालंय बघा। आमचं आत एक झाड असं वाळले ते बघा, असतं कुठंतरी एक फुटले ते, आतमधलं सगळं असं वाळून बसले ते बघा। एक झाड, पाणी पुरलं नाही, उन्हाळ्यामध्ये पाऊस झाला नाही यावर्षी। पूर्व महाराष्ट्रामध्ये पाणीचं काय जरा हीच आहे, प्रॉब्लेमच आहे। दरवर्षी जरा दुष्काळच पडते आणि पाणी पुरतच नाही बागेला, असं होते आमच्या भागात। तरी पण आमचं बोर हिर सगळं शेततळ आहे ते म्हणताना सगळं गोळ करून सोडतो आम्ही, तरी पण चांगलं आहे यावर्षी पण। काल याची फवारणी करून घेतले, सगळं घड जरा लांबले ती बघा। याची फवारणी घेतल्यावर घड जरा वेगळंच होते, वेगळंच दिसते घड, जरा लांबले ती बघा घड। तुम्हाला जी मारल्यावर कसं फरक झाले ते बघा, हे घड कसं दिसायला लागलंय बघ घड। आणि ते मिलीबगचं औषधच्या बद्दल तुम्हाला सांगतो आता। मिलीबग म्हटलं तर आधी दिसून येत नाही, म्हणून ते एकदमच येते। त्यापायी त्याला फळ छाटणी झाल्यावर 55 दिवसाच्या आतमध्ये औषध मारून घ्यायला पाहिजे ते, नाहीतर पुढं आलं म्हणजे कंट्रोल होत नाही।
आणि आम्ही मार्केट करायचं आहे म्हणून व्यवस्थित माल सगळं करून घेतला असतं आणि एकदम ते आल्यावर ते लई होते आणि एकदम आल्यावर मारलं तर औषध मारलं तर कमी होत नाही, ते कंट्रोल होत नाही. त्यापायी आम्हाला ते मार्केट नाही झालं तर आम्हाला होते. मार्केटसाठी लई खर्च केला असता मी. मार्केट झालं तरच बरं. ते मार्केटवाल्याला जरा मिलीबग असलं तर त्याने घेत नाही ती, म्हणून आधीच औषध मारून घेऊन आम्ही हे करायचं. ते कुठले औषध म्हणलं तर सांगतो बघा. माझं चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसं आहे ते, म्हणून माझा व्हिडिओ लाईक करून घ्या आणि लाईक द्या. एक तुम्ही सगळेजण सपोर्ट करत आहेत माझ्या व्हिडिओला, त्यापायी तुम्हाला आणि एकदा धन्यवाद नमस्ते सांगतो मी. ते औषधचं नाव आहे हे बघा, मिलीबगचं औषधचं नाव आहे ते मोस्ट एनर्जी आणि मोस्ट वडा म्हणून औषधचं नाव आहे. ते औषधला फळचटणी झाल्यावर 50 दिवसात ते औषध 50-55 दिवसाच्या आत ते औषध मारून घ्यायला पाहिजे. मिलीबगच येत नाही अजिबात बागत. हे बघा करून आणि कमेंट करून सांगा. थँक्यू, धन्यवाद.